बेंगलोरला आलो तर आपण बेंगलोरला आल्याला भेटली बघा ऑर्डर आपल्याला. काय निघालो ज्योतिबाच्या नावानं चांग भले निघालो बघा भरायला. बेंगलोर एअरपोर्टवर मुंबई एअरपोर्टचा माल भरायचा होता आपल्याला. भराय म्हटलं जावं सिटीतनं ट्रॅफिक कमी आहे ना, कशाचं काय दुनियाचं जाम राव. पुढे आलं तर पिकअप वाल्यांना नक्का दिला होता एमजी ला. नवीन खटराव शोरूम चेपा काढला येणं. ट्रॅफिक मधून वाट काढीत कसा बसा आलो बघा एअरपोर्ट रोडला. कसं दिसतंय दुबईत आल्यागत वाटतंय का नाही. नाद्या बाद काम आहे बेंगलोरचं. लेफ्टला रोड जाते बघा टर्मिनलला. आपल्याला राईटला उतरून लेफ्ट मारायचा होता कार्गोकडे जायला. एअरपोर्ट मध्ये एंट्री मारली बघा. कॅम्पेगौडा यांचा स्टॅच्यू आहे बघा. 108 फुटाचा स्टॅच्यू आहे. यांच्याच नावाने एअरपोर्टच नाव आहे बघा कॅम्पेगौडा एअरपोर्ट. पंपात घातली बघा गाड्यात पार्किंगला. 90 मिनिटासाठी पार्किंग फ्री असते, पण 4 मिनिटं लेट झाल्यामुळे बघा 210 रुपयाचा थर्ड लावला या रांडेजाने. आता काय करायचं. आलो कार्गोला पाठदिशी गाडी घेतली भरून 5 मिनिटात झाली गाडी लोड बघा. 1 टन भर माल आला होता गाडी दिवसात. गाडीच्या हिशोबाने माल भेटला बघा. काय निघलो तिथनं आलो डायरेक्ट एअरपोर्टच्या पंपावर. डिझेल टाकी फुल कर म्हटलं तात्याला. अवरेज 1 नंबर आहे बघा इथलं. सिटीतनं आलो नाही बघा. आलो बाहेरनं दाबसपेठ मार्गे मारला टन बघा. उमकोरला आलो तर दुनियाचं जाम लागलेलंच होतं. आलो बघा लय कटाळा आला होता ट्रॅफिक मधनं. मग काय एनर्जी ड्रिंक वर लावला दानक्का. गेलो पुढे बघा म्हटलं पुढे येऊन येणार आहे झॉब. केरळात नेताना नाईट मारल्यामुळे हवेरी पर्यंत आली झॉब. मग दिलीत तर आणून तिथं रिलायन्सच्या पंपावर उठलो तर बघा मस्त असं फ्रेश झालो. टकाटक फेस वॉश लावून. वातावरण धनका होतं एकदम. भावना कसा वाटला बघ लाईक शेअर कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.